सेट सगळे हय सर ना मातसो राव फोटो काढ रे आजच्या एनडीएच्या प्रेस कॉन्फरन्सात आमचे बरोबर हांगा उपस्थित आमचे गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, एमजीपीचे लीडर आणि गोयचे मंत्री मडकेचे आमदार आमचे सुदीनबाब धोळीकर, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि आमचे एग्रीकल्चर मिनिस्टर रविबाब नाईक, एमजीपीचे गोयचे अध्यक्ष दीपकबाब धोळीकर, आमच्या पार्टीचे आदले अध्यक्ष आणि दक्षिण गोयचे आमचे कन्व्हेनर विनयबाब तेंडुलकर, आमदार इंडिपेंडंट आमदार रेजिनाल्ड, आमचे इंडिपेंडंट आमदार बिचोलीचे डॉक्टर चंद्रकांत शेट्ये, इंडिपेंडंट आमदार कुठ्ठाळी कॉन्स्टिट्युएन्सीचे एंथोनी वाज, एमजीपीचे आमदार मांद्रे मतदारसंघाचे जीत आरोलकर, हांव तुमचे सगळ्या पत्रकारांचे आजच्या या पत्रकार परिषदेक हार्दिक स्वागत करता। आज आम्ही एनडीए म्हणजे आमची भारतीय जनता पार्टी एमजीपी आणि आमचे अपक्ष आमदार हांची आज बैठक झाली आणि ह्या बैठके भितर एकूण गोंयभरल्या प्रचाराच्या संदर्भात डिस्कशन केलें, विविध मतदारसंघाच्या संदर्भात डिस्कशन जालें आणि 7 मेक जी निवडणूक जातली त्या निवडणुकीक सगळ्यांनी मिळून भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार जे आसात, उत्तर गोंयांक लक्ष्मीकांत नायक आनी दक्षिणेक पल्लवी श्रीनिवास डेंपो हांकां मोठ्या मताधिक्यान निवडून हाडपाक जाय, ताका लागून सगळे प्रयत्न करपाक जाय, ह्या संदर्भातलें डिस्कशन जालें। एनडीएची ज्या वेळाचेर मिटींग दिल्लीक जाता त्या वेळाचेर एमजीपीचे दीपकबाब धोळीकर हे सदोदीत थंय वचत असतात आणि एकूण प्रचाराची आतापर्यंत जर पळयलें जाल्यार एक बऱ्या तरेचो प्रचार फुडें वचत आसा, बरो रिस्पॉन्स गोंयच्या सगळ्या मतदारसंघा भितर आमकां मेळत आसा। दक्षिण गोंया भितरची आमची प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची सभा जाली, त्या सभेक बऱ्या तरेचो प्रतिसाद सबंद दक्षिण गोंया भितरूय आशिल्लो, आमी जास्त स्ट्रॅटजी दक्षिणेक दवरिल्ली आणि त्यामुळे एक बरी मॅसेज सबंद गोंयभर त्या पब्लीक मिटिंगेच्या संदर्भात गेल्ली आसा आणि एकूण आमचे प्रधानमंत्रीजी नरेंद्र मोदीजी हांकां एक समाधान त्या एकूण उत्साह जर पळयलो तांच्यांनी सांगलें की आनंदोत्सव साजरी करपाक आसा ती निवडणुकीची, अशा तरेचें तांच्यांनी त्या सभे भितर उल्लेख केलो। येणाऱ्या दिसांनी आमच्यो 2 एनडीएच्यो पब्लीक सभा जावपाच्यो आसात। उत्तर गोंयाक लागून आमचे म्हापसा हांगासर आमचे होम मिनिस्टर अमित भाई शहाजी यांची जाहीर सभा 3 तारखेर सांजी 5 वरांचेर म्हापसा नवीन बस स्टँड आसा थंय जावपाची आसा एनडीएची पब्लीक सभा। आणि दुसरी एनडीएची सभा आमची फोंडा तालुक्या भितर फोंडा हांगासर 2 तारखेर सांजी 5:30 वरांचेर जावपाची आसा आणि त्यामुळे ह्या दोन्ही सभेक मोठ्या संख्येन फोंडा जावपी सभेक फोंडा तालुक्यातले सगळे जण आसतले। आमचे थंयचे मंत्री रविबाब नायक आसात, सुभाष शिरोडकर, सुदीनबाब धोळीकर, गोविंद गावडे, एमजीपीचे लीडर आणि अध्यक्ष दीपकबाब धोळीकर हे सगळे थंय आसतले आणि त्यामुळे एकूण एक बऱ्या तरेची बैठक आज एनडीएची जाल्ली आसा। हांव परत एकदा तुमच्या सगळ्यांचें स्वागत करता आणि सुदीनबाब धोळीकरांका विनंती करता की तांच्यांनी ह्या संदर्भात प्रेसाक ब्रीफ करचें आणि मागीर मुख्यमंत्री उलयतले आणि मुख्यमंत्री उलोवन जातकच मागीर तुमकां प्रश्न जर आसत जाल्यार त्या प्रश्नाची उत्तरां मुख्यमंत्री दितले। हांव विनंती करता आमचे एमजीपीचे नेते आणि मंत्री सुदीनबाब धोळीकर हांकां की तांच्यांनी तुमकां ब्रीफ करचें। नमस्कार। आज एनडीए मार्फत दुसरी मिटींग आमची माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या अंडर जाल्या, ताचे बरोबर बीजेपीचे अध्यक्ष बाब तानावडे, एमजीपीचे अध्यक्ष ज्येष्ठ मंत्री बाब रवी नायक, त्याचप्रमाणे आमचे तिनूय इंडिपेंडंट एमएलएज आणि आमचो मांद्रेचो आमदार जीत आरोलकर अशे मिळून प्रत्येक मतदारसंघात कितें जावपाक जाय, कशें मुखार येवपाक जाय ह्या विशीं मार्गदर्शन माननीय मुख्यमंत्र्यान केलें आणि त्याच बरोबर येता ते 3 तारखेक 2 तारखेक
आणि 4 तारखेच्यो 3 मिटींग परत आमकां सक्सेसफूल करपाक जाय. सध्या काँग्रेस जे कितें उलयता पळय ताका म्हाका तरी व्हडलेशें कांयच ना. कालूच हांवें पत्रकार परिशद घेवन एक स्टेटमेंट दिलो उच्च शिक्षीत ह्या हेचेर. आणि उच्च शिक्षीत असलो म्हणून जालना, उच्च शिक्षीत जो आसता ताणें त्याच प्रमाणे ताजेर जे गोष्टी ताजे बरोबर आसा ताचेर पूर्णपणे विचार विनिमय करपाक जाय. आणि ती मुलाखती हांवें केल्या ताजेर हांव चड उलयना. पूण आज ह्या घडीत दोनूय सिटांचेर आमचे NDA कॅन्डिडेट बाब श्रीपाद नायक जवळ जवळ 1 लाख वयर मतांनी निवडून येतले आणि बाय पल्लवी हे 40,000 एंड एबोव मतांनी निवडून हाडपाचो आमचो प्रयत्न आसा प्रत्येकाचो. म्हजो आसा, CMाचो आसा आणि अध्यक्ष आमचो BJPचो. आणि त्याच बरोबर सगळे आमदार जे आमकां सपोर्टींग आसा ते सगळे आसा. आणि त्या खातीर फुडल्या 7 दिसांत आमचो कार्य कशें करपाचें हेचें मार्गदर्शन आज आमकां मुख्यमंत्र्यांनी केलां, अध्यक्षांनी केलां. आणि आमचे जे प्रश्न आशिल्ले तेही आमी थंय मांडल्या. आज म्हाका 100% दिसता की आमी जैतिवंत जातले पूण मोठ्या दबाज्यान आमकां मतां मेळटलीं. दुसरी गोष्ट आणि एक निदर्शनां हाडटा 3 पॉयंट जाहीरनाम्यात आसा काँग्रेसच्या. आणि हे 3 पॉयंट जे जाहीरनाम्यात काँग्रेसीन घाल्या ताचे विशीं तुमी इतिहासांत वता. पयलो प्रश्न आसा म्हादयचो. म्हादयचें पयलें पत्र कोणी दिलें हें सोदून काडा. दुसरो प्रश्न आसा अराजकता इन मायनिंग कोणी मेथयली. कॅप जेन्ना 38 मिलियन टन्स आशिल्लो 2008 तेन्ना 62 मिलियन टन कोणी केले. आणि ताका लागून सगळो कॅवोस कसो जालो पळया. आमी इतिहासांत वतना म्हणून आमकां हें कळना. इरेग्युलरिटीज कोणी केल्यो, कोणाले कार्यकर्ते कितें करताले, कोण मंत्री त्या वेळार धन्यात आशिल्ले हे सगळें सोदून काडपाची तुमकां आवश्यकता आसा. जेन्ना काँग्रेस सारको पक्ष जाहीरनामो करता तेन्ना ह्या जाहीरनाम्यात तांणी कितें केल्लें आसा. डबल ट्रॅकाचो DPR केन्ना जाल्लो काडा सुद्दां. डबल ट्रॅकाचो DPR 2012 पयलीं जाल्लो. 2012 पयलीं UPA गव्हर्मेंट आशिल्लें काय कितें काय NDA गव्हर्मेंट आशिल्लें मातशें सोदा. कारण हेचेर विचार विनिमय जावपाक जाय सगळे बाबतींत. म्हणजे मायनिंग बंद पडपाक कारण तेच आसा. मायनिंग चालू करता म्हणल्यार रॉयल्टी आशिल्ली जो आमकां जो रॉयल्टीचो भागा विशीं उलयता MPT कडच्यान कितले मायनिंग एका वर्सा भायर गेले आणि मायनिंग डिपार्टमेंटाक कितले मायनिंग मेळ्ळे हातूंत तफावत जी जाल्ली आणि रॉयल्टी मेळनाशिल्ली ती कोणी उकडी करून हाडली. हे सगळे प्रश्न प्रलंबीत आसा. आणि ती रिकवरी मनोहर पर्रीकर आणि त्यानंतर बाब प्रमोद सावंतांनी केली. ही सगळी रिकवरी कशी जाली हे प्रश्न तुम्ही रेज करपाची आवश्यकता आसा. कारण हे सगळे त्या वेळार जाले. आणि त्या खातीर हे जेन्ना पॉयंट जाहीरनाम्यात घालता तेन्ना ताजेर कोळसो कोणी चालू केला. कोळसो पयलींच्यान चालू आसा, आतां न्हय. आणि वाडयकूय ना. आणि ह्यो सगळ्यो गोष्टी पळयल्या नंतर एक लक्षात येता की हो जो जाहीरनामो आसा तो आतां सुरवातूच तांणी केल्या आणि कितें करपाची पद्दत जी आशिल्ली ती तांणीच केल्या. हे लक्षात दवरपाक जाय आमी आणि त्या प्रमाणे आमी मुखार वचपाक जाय. येणारे इलेक्शनात आमी सगळे एकठांय जावन प्रत्येक मतदारसंघात काम करतले ह्या बद्दल दुबाव ना. आमचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सदानंद नानवडे, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बाब दीपक ढवळीकर, आमचे ज्येष्ठ मंत्री बाब रवी नाईक, तसेच ज्येष्ठ मंत्री बाब सुनील ढवळीकर, बाकी सगळे म्हणजे रिजिनल आणि बाकी सगळे इंडिपेंडंट MLA, बाकी MGPचो MLA पबजी आणि म्हणजे प्रेस मिडिया भाव भयणांनो, ही देशाच्यो निवडणुका आसा. आणि देशाच्यो निवडणुका आमी अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार या टॅग लायनीचेर NDA फुडें वता.
NDA ह्या फावटी 400 पार करतले हाजो विश्वास आमकां आसा आनी तोच करपा खातीर जे आमी म्हणटा कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत म्हणजे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि पुराय NDAचे सगळे लिडर्स वेगवेगळ्या पद्धतीत काम करतात आणि हे सगळे करता आसतना देशाक आमी मोदी की गॅरंटी ह्या नावाचेर आमी गॅरंटी दिल्या आणि मोदी की गॅरंटी ही पुराय करपाची गॅरंटी. मोदी के गॅरंटीत आमी विशेष करून जे म्हटलां तेजेन सगळ्यात म्हत्वाचें ते तुमी आयज पर्यंत ती लायन जी घेयना विच इज एन युनिफॉर्म सिवील कोड. गोंय हे पयलें राज्य आसा ज्या राज्यांत आमी युनिफॉर्म सिवील कोड फॉलो करता. त्या खातीर UCC मेंटेन करपाचें UCC लागू करपाचो कायदो हो NDAच्या टॅगलायनीचेर आसा. वन नेशन वन इलेक्शन येदो व्हडलो इशू आसतना आमी सगळे जाण बारीक 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 इशू घेत बसलेले आसा. वन नेशन वन इलेक्शन घेतलें तेका कितलो टायम वाचतलो कितलो पयसो वाचतलो आनी कशा पद्दतीन देशाची उदरगत जातली ताजो विचार आमी करपाची गरज आसा. आनी म्हणून तर आमकां NDA अलायन्साकूच निवडून हाडपाक जाय. 33% रिजर्वेशन्स आमी महिला अधिनियमांत फक्त बील करून दवरचे ना. येता त्या 29च्या इलेक्शनाच्या म्हणजे लोकसभेच्या पयलीं आनी बाकीच्यो विधानसभेच्या पयलीं ते लागतले हाजी आमी काळजी घेतले. आयज पर्यंत फक्त म्हणजे 50% महिला ज्यो वोटर्स आसात तांकां कन्सिडर्ड करताले बट माननीय मोदीजीन महिलांचो सन्मान केला. महिला अधिनियम बील हे लोकसभेत पास केला आणि 33% रिजर्वेशन दिवपाचें ठरयलां. ही आमची टॅगलायन आसा म्हणपाक काय हरकत ना. इम्प्लिमेंटेशन ऑफ द CAA सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट आमी परत सांगता आमी बारीक 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 विशया कडेन पळयतात. देशाचे विशय पळयात आणि देशाचे विशय सांगता आसतना गेली 70 वर्सां आमचेच भाव म्हणजे आमी जाका म्हणटा की हिंदुस्तानी लोक जे हिंदू आसतले कॅथलीक आसतले बौद्ध आसतले सीख आसतले हे पाकिस्तान अफगाणिस्तान खलिस्तान हांगासल्यान बांगलादेश हांगासल्यान जे भारत देशांत आयिल्ले ते वाट पळयताले आमकां सिटीजनशीप केन्ना मेळटली आणि जे ऑफिशियली तेंचे थंय अत्याचार जाता म्हणून हांगासर आयले आणि हांगासर येवन जर ताका 21 वर्सां वाट कित्याक पळोवचें. विभजन जाल्लें फाळणी केल्ली कोणी केल्ली तांच्यांनी केल्ली तेंचो दोश कितें. ह्या सामान्य मनशेन तेंची 2 जनरेशनां सोंपली 3ऱ्या जनरेशनान ताका त्रास जावपाक लागले म्हणून ते हांगा आयल्या. आमी ह्या इलेक्शनाक राष्ट्राचो विचार करपाची गरज आसा. आमी राष्ट्रीय सरणीन म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि NDA हे सदोदीत राष्ट्र प्रथम ह्या भावनेंतल्यान काम करता आसतना आमी मायनर हे बारीक बारीक इशू जे आसात की कोणी बँक लुटली बिटले ते सगळे आहात हे त्या इशूनी आमी व्हडलें म्हत्व दिना. हांव लोकांक आव्हान करता की माननीय मोदीजीचें नेतृत्व घेवन राष्ट्राचो विचार करात आणि जगात भारत देशाचो नंबर खंय आसा 11व्या स्थानाचेर आसलेली आमची इकॉनॉमी आज 5व्या स्थानाचेर पावली. आमी प्रॉमिस करता इट वील बी ऑन द 3ऱ्या नंबराचेर आमी पावयतले. त्या खातीर म्हणजे काँग्रेसीन सदोदीत राजकारण हे जाती धर्माचें राजकारण केल्लें आसा. काँग्रेस सदोदीत म्हणजे भाशणांतल्यानय हांव सांगता तूं तेंचो मॅनिफेस्टो बाब सुदीन ढवळीकर तर हांव गोंयच्या मॅनिफेस्टोचेर उलयतना तेंचो जर तुमी राष्ट्रीय मॅनिफेस्टो जरी सुद्दां पळयत जाल्यार वीट इज एन हांव म्हणटलो वीट इज एन कम्युनल म्हणपाक काय हरकत ना. खऱ्या अर्थात सेक्युलर पार्टी जर आसा कारण तुमी हांव सांगना हे पूण तेंचो मॅनिफेस्टो सांगता आणि ज्या पद्दतीन ते बाकीच्या देशांनी काम करता हांव सांगता म्हणजे तुमी कर्नाटकांतले तेंचे हे काडून पळयात दे आर वर्किंग एज अ कम्युनल म्हणटा. आमी सर्वधर्म समभावता जर कोण आसत जाल्यार तो NDA अलायन्स हे सर्वधर्म समभावता खातीर काम करता. सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट काडून पळय आमी म्हटलां हिंदू बरोबर कॅथलीक लोकांक त्रास जावना सीख लोकांक त्रास जावना बौद्ध लोकांक त्रास जावना मागासवर्गीयांक त्रास जावना. जे पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश आशिल्ले हांव स्वता बांगलादेशान गेला हांवें थंयसरला पावयलो अत्याचार पळयला आणि म्हणून तर थंयसले लोक जे आसा ते भारतान आयले. वॉट इज दीस भारतीय जनता पार्टी करूंक जाल्यार फक्त हिंदू कित्याक बाकीच्या सगळ्या लोकांकूय बरोबर घेतले म्हणून सांगले वी आर द सेक्युलर पार्टी. म्हणून तर आमी सगळे जाण OCIचो इशू अजून कित्याक कोणी सोडोवंक नासलो 21 वर्सां कित्याक लागली फक्त बाताच मारताले. तो सोडोवपाची खरी इनिशिएटीव्ह घेतली म्हणजे आमचो अलेक्स रेजिनाल्ड आसतलो किंवा अलेक्स सिक्वेर आसतलो ह्या दोगांयनी विशय तो लावन धरलो. हांवें केंद्र सरकारा कडेन होम मिनिस्ट्री कडेन आसतलो मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेर्स आसतलो हेंच्या कडेन लावन धरून OCI इशू सोडोवपाचें काम. अरे आमचे लोक गेले आसतले भायर ना म्हणटा नोकरे खातीर गेले आसतले तेंच्या बाकीच्या भुरग्यांक प्रॉब्लेम जावंक जायना तेंची हांगासली प्रॉपर्टी सेक्युर्ड उरपाक जाय. हें कोणा खातीर केलां आमी OCIचो कार्ड जो आसा रिजॉल्व करपाचें काम कोणी केलें म्हज्या सरकारान केलें. अरे ते फक्त ST पॉलिटिकल रिजर्वेशनाचो विशय परत काडटाले परत रस्त्यार येताले आनी मोदीच्या कॅबिनेटान डिसिजन घेतला आयऱ्या गैऱ्याच्या न्ही ते काडून 2-3दां बाकीचे फुटोवपाची कामां काँग्रेसीन केल्या आसतली.
म्हणजे हे जे आहा पळय न्ही जस्ट एक पॉलिटिकल रिजर्वेशन दिवपाचें काम आमी केलां. उरता उरलो विशय CRZ हांव सांगता हांकां खंयसरूच म्हणजे बाब सुनील ढवळीकरान तेंचे जे इशू सांगले पळय न्ही तांकां कांयच इशू उरूंक ना म्हणून बेश्टो ते जाहीरनामो छापूंक जाय म्हणून ते दिल्ले आसा. हांव त्या विशयांनी उलयना, ऑलरेडी ते उलयल्यात. CRZचो विशय पूर्णतः रिजॉल्व करपाचें काम आमच्या सरकारान हातीन घेतलां. हांव फक्त आत्तां प्रॉमिस करिना बट सांगता आसतना सांगता की ऑलरेडी आमी CRZ 2019 इट इज इन प्रोसेस. हांव वेगळे हेज्या वेळी म्हाका प्रॉमिस करून इट इज इन प्रोसेस आनी तोय रिजॉल्व जातलो. शेवटी मोदीजीच्या भाशणांतल्यान येयल्लो एकूच मुद्दो हांव तुमकां सांगता आनी भाशण सोंपयता. मोदीजीच्या भाशणान सांगलें की मछुआरे तो राम के वक्त भी थे. एक लक्षात घेयात, आज जे आमचे नुस्तेकार भाव आनी भयणी ज्यो आसात हे गोंय लिबरेट जावच्या पयलीं आशिल्ले, तेंची घरां थंयच आशिल्लीं आनी ती घरां प्रोटेक्ट करपा खातीर जें कितें करपाक जाय पळय न्ही ते आमचें सरकार हांगासरूय करतलें आनी केंद्र सरकारूय करतलें. हें हांव ठामपणे सांगूं शकता. तांची घरां पारंपारीक रित्या थंयच्यान आसा आनी ती प्रोटेक्ट करपा खातीर म्हणजे नुस्तेकारांची घरां थंय जे रावता हें करपा खातीर सदोदीत आमी सगळ्यो गजाली ज्यो जाय पळय त्यो करतले. आनी मोदीजीन जी दुसरी गॅरंटी जी दिली तेंच्यांनी मुद्दामून एकदां प्रेस जी लायन घेवपाक जाय पळय मोदीजीन स्पश्ट शब्दांत सांगलें गोंयच्या विकासाक खंयच्याच पद्दतीन कसलीच कमी पडची ना. आपल्या गोंयाचे भावनीक नाते आसा. आपल्या मुळात आपलो म्हणजे कॅम्पेनींगच्याच आसतलो किंवा PM कॅन्डिडेटीचेर आसतलो जे गोंयांत डिक्लेअर जाला ताती आपलो एकदम म्हणजे सामको एकदम लागचे नाते जे आसा गोंया कडेन आसा. म्हणून तर आपूण गोंयच्या विकासा खातीर कसलीच कमी पडपाक दिवचो ना. वेगवेगळे प्रोजेक्ट आसात किंवा वेगवेगळ्यो बाकीच्यो गजाली आसात ह्योय ज्यो आसा पळय ह्योय खूब मोठ्या प्रमाणात येतलो. आमचो केंद्रांतलो जर जाहीरनामो तो हांव तुमकां सांगपाक खातीर ऑलरेडी प्रेस घेतल्या पण तितूंतल्यो 2 गजाली ज्यो हांव तुमकां प्रामुख्यान सांगता वीच इज देशा खातीर. नो डावट तुमी म्हणटाले की गोंयांत DDSSY आहा. आयुश्यमान भारत ही येवजण जाणटेल्यांची ट्रिटमेंट जावची 70 वर्सां वयल्याची आवय बापायची ट्रिटमेंट फ्री ऑफ कॉस्ट जावची ताज्या खातीर आयुश्यमान कार्ड आसा. तेजे प्रायवेट हॉस्पिटलांत गेलो सुद्दां जाल्यार फ्री ऑफ कॉस्ट ट्रिटमेंट जातली. आनी गोंयांत वेगवेगळे कडेन म्हणजे कदाचित स्लम डेव्हलपमेंट जाला आसतलो पयलीं पारंपारीक रित्या बट आत्तां प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत वेगवेगळ्यो स्किमी आनी वेगवेगळ्यो म्हणजे तांकां वेगळ्या पद्दतीचें प्रोटेक्शन दिता आसतना आमी हें म्हणूंक शकना की गेलीं 25, 30, 40 वर्सां जालो जो मनीस गोंयांत रावता ताका अशा पद्दतीन वेगवेगळ्यांच्यो झगड्यो वेगवेगळ्यो ह्यो गजाली आनी अननेसेसरी हायकोर्टाची मॅटर सरकाराचेर एक जावं शकता. बट एक जो आपलें घर आपल्या जमनीत विकत घेवन जो जमनीत बांदून रावल्लो आसा ताका प्रोटेक्शन दिवप आमी पयलींच सांगलां द फ्लोर ऑफ द हावस सांगलां ताका प्रोटेक्शन दिवपा खातीर ज्यो गजाली करपाक जाय त्यो सातत्यान आमी करतले. आनी परत एकदां म्हणजे एड्युकेशन हेल्थ आनी एड्युकेशन हेल्थ ह्या हाज्या टुरिजम ह्या 3 गोश्टींचेर केंद्रांतलो जो जाहीरनामो आसा तांणी फोकस केला ते 100% इम्प्लिमेंटेशन. फोर्थ वन इज द फिशरीज ऑफ 100% फोकस करून गोंयांत हे सगळें 100% इम्प्लिमेंट करपाचें. हें करपा खातीर आमी NDA अलायन्स हे फुडल्या 3 वर्सांचेर जे आहा पळय न्ही लोकांक कमिटमेंट दिता की आमी सबका साथ सबका विकास सबका विश्वास आनी सबका प्रयास त्या खातीर आमकां निवडून हाडपा खातीर सबका प्रयास जो आहा पळय न्ही हे सर्वस्व आमच्या खातीर काम करता. बाब सुनील ढवळीकरान उलयता आसतना सांगलें की सगळ्या लोकांचो प्रयत्न आसतलो. आमी सगळे एकत्र रावन म्हणजे आपल्या परीन खंयसरूच आमकां कोणाच्याच मदीं डिविजन केल्लें नाका. गोंय हें सर्व धर्म समभावते खातीर वळखलें वता. गोंय हे युनिफॉर्म सिवील कोडा खातीर वळखलें वता. आमी जशें म्हणटा की जावं ती चवथ दिवाळी जावं ते क्रिसमस किंवा ईद ह्या गोंयांत म्हणजे शांतिकायेन सदोदीत जालां मोठ्या उत्साहान आमी मनयलां. त्याच पद्दतीची शांतिकाय मेंटेन दवरपा खातीर सगळ्या लोकांनी सहकार्य करचें. आनी येता त्या 7 तारखेक गोंयांत केन्नाच खंयच्या वोटिंगाच्या वेळारूय मात सुद्दां कसलोच तंटा जावंक ना किंवा केन्नाच झगडी जावंक ना. त्याच पद्दतीन गोंयच्या समेस्त लोकां कडेन मागता हांव इलेक्शनां येतलीं आनी वतलीं म्हटल्यार झगडी जी आहा ती लोकां मदीं जावची न्ही हें म्हाज्या सगळ्या जाणांक आव्हान आसा. खूब शांततेन 7 तारखेचे निवडणुका जावच्यो इतकेंच सांगता. देव बरें करूं. अपोज कोण करता ते अपोजिशनाक दितात मरे तेच सांगता मरे तेच वेगवेगळे जाण अपोज करीत आसा तेच भियेता तूं म्हाका दितात उलट अपोजिशन अपोज करता ताका. एक आरोप केला काँग्रेसीचो जो नॅशनल जाहीरनामा आहा तो कॉमनल म्हणटा
तुमचे पार्टीचेर पयलो आरोप करताले तुमची पार्टी सॅफ्रन ब्रिगेड आनी सॅफ्रन कम्युनल पार्टी म्हणून आज तूं आरोप करता काँग्रेसीचो जाहीरनामा आसा तो कम्युनल खंयचे बेजिसीचे कम्युनल आमी सॅफ्रन कलरचो फ्लेग घालता फक्त शेलो ओके ते दाखोवपा खातीर आसा फक्त रिडिस्ट्रिब्युशन ऑफ द वेल्थ हो जो तेंच्या हातूंतलो आसा रिडिस्ट्रिब्युशन ऑफ वेल्थ मीन्स वॉट लेट देम एक्सप्लेन हें कितें म्हणजे कोणाची वेल्थ तुमी रिडिस्ट्रिब्यूट करता आनी कोणा खातीर करता हें तेंच्यांनी सांगचें उत्तर दिवचें गोंयच्या काँग्रेसीच्या लिडरान जाल्यार राहुल गांधीन उत्तर दिवचें म्हजें स्पश्ट म्हणणें आसा दे वॉन्ट टू कम क्लियर ऑन इट वॉट इज मीन बाय द रिडिस्ट्रिब्युशन ऑफ द वेल्थ कोणाची रिडिस्ट्रिब्युशन करता तुमी आनी कोणा कडली म्हणजे चड आहा तितके काडून बारीक आहा तेच्या कडेन दिता अरे बाप दादांनी सगळी जी पुंजी करून दवरलेली आसा जेणे आपलो सगळो आयुश्यभराची जमाई करून दवरलेली आहा ती काडून कोणाक दुसऱ्याक दिवपाक दॅट इट सेल्फ सेज इज अ कम्युनल म्हादय ह्या विशयाकडे आज राष्ट्रीय विषय म्हणून पळोवपाची गरज आसा. ऑफकोर्स म्हादई हो विषय जो आसा हो राष्ट्रीय विषय आसा हांव ना म्हणटलो कारण इट इज बिटवीन द टू स्टेट्स इट इज अ 3 स्टेट्स इंटर स्टेट इश्यू आसा इट इज अ मॅटर इन द सुप्रीम कोर्ट म्हादई प्रवाह फॉर्म केल्लो आसा आनी 100% तांच्या खातीर तो राजकारणाचो विशय आसा म्हज्या खातीर तो जीवनदायिनी म्हणटा काँग्रेसी खातीर फक्त राजकारण ते कर्नाटकानूय एक उलयतात गोंयान एक उलयतात वेगवेगळे विशय आसतले बट आमच्या खातीर आमी सदोदीत सांगला आमी केन्नाच विशय जो आसा पळय हो विशय सोडूंक ना आनी अजूनय हेज्याय फुडें म्हादईचो विशय जो आसा फॉलोअप करून म्हादई डायवर्जन जावपा खातीर आमी दिवपा ना सीएम एक प्रश्न आसा की इंडिया ब्लॉकाचे जे एक गोवा फॉरवर्ड पार्टी आसा ताजे MLA विजय सरदेसायन काल भाशणान सांगला की तुमचे सरकार आसा ते आयडेंटिटी कशी काडूंक सोदता आनी त्या खातीर मराठी भाशा आसा ही स्टेट लँग्वेज करूंक सोदता विथ कोंकणी तर डिसिजन सरकारान घेवपाचें आसा तर हाजेर मातशें क्लॅरिफिकेशन दिया कित्याक हो इश्यू जो आसा तो सावथाच्या लोकांक व्हेरी क्लोज आसा लँग्वेजीचो हांव तुका एकूच सांगता कोंकणी ही गोंयची राजभास आसा बरोबर आसा काय ना आतां बाकीच्या बऱ्याच लोकांचो प्रयत्न आसा मराठी राजभास करची म्हणून आमी केली आमी म्हटलां की मराठी वापरपाक मराठी शिकपाक खंयसरूच प्रॉब्लेम ना कोणाचोच तिका राज्यभाशेचो दर्जो दिवंक ना बट त्याच बरोबर मराठी जी आसा शिकपा खातीर वापरपा खातीर बरोवपा खातीर कम्युनिकेट करपा खातीर सातत्यान मराठी वापरली वयतली म्हणजे राज्यभाशा कायदो पास केला आमी करूं आतां ते जेन्ना काँग्रेसचें सरकार आसलें आनी जेन्ना राज्यभाशे कायद्यान तेंच्यांनीच बरयल्लें आसा लोकांक विजय सरदेसायाक मरे उलोवन लोकांक मिसअंडरस्टँडींग करपाची संवय जाल्या तो कशें हांगा तें भाशण करून लोकांक पिशे करपाचें तितकें काम करता लोक आतां शाणे जाल्या ताका सांग लोक आनीक पिशे जावचे ना म्हणून एक दोनदा फसले सीएम एक फाटले जाय तेन्ना जाय ते उलयता सीएम फाटल्या दिसांनी एक व्हिडिओ ऑडिओ व्हायरल जाता त्याच्यात गोंयची मायनी एक्झॅक्टली शब्द ऑल अदर ऑफिशियल पर्पज द मराठी लँग्वेज कॅन यूज हय सीएम बाब रवी नाईक तेन्ना हे आशिल्ले मिनिस्टर आशिल्ले सीएम एक ऑडिओ व्हायरल जाता कॅप्टन विरियाटाचो त्याच्या मायनिंगेच्यार तो चड हे करता तो काँग्रेसचेर ह्या करता एलिगेशन पण बीजेपीचे त्याच्यार कितें म्हणणें आसा बीजेपीचे त्याच्यार कितें म्हणणें आहा माझे तर निव्वळ हाजेर म्हणणें आहा तेणी आरोप कोणाचेर केला विजय सरदेसायाचेर केला आरोप कोणाचेर केला काँग्रेसीचेर केला आणि तेच तेजो प्रचार करता तुमी ताका विचारपाचें आमी कितें सांगतले आनी सीएम मोदी आयले तेन्ना तेंच्यांनी म्हणलें की तांकां ही दिसली की विजय सभाशी तेजेर काँग्रेसीन म्हणलें की ही तेंची विजय सभा न्ही तर फेरवेल सभा म्हणून अशी म्हणली तेंच्यांनी गोंयांत ते कितें म्हणटा तें नाका तुका कितें दिसलें विजय सभा सगळ्या पब्लिकाक दिसली लोकांक दिसली गोंयच्या लोकांक दिसली बस तेंचे कशें थोडे जाण दोळे धापून भोंवता म्हणटा पळय न्ही रे हो खलोप बीन कांयच करूंक ना म्हणटा पळय न्ही ताका जुवारी पुलीस दिसना अटल सेतूय दिसना धारगडचें आयुश हॉस्पिटलूय दिसना ताका कितें करतलो तो दोळे बंद करून भोंवता महाराष्ट्रात काही वर्ष महाराष्ट्रात काही वर्षापूर्वी राज ठाकरेंनी लाव तो व्हिडिओ सुरू केला काँग्रेसनं गोव्यात आता 30 टाइम सुरू लावतो व्हिडिओ त्याचाच लाय मरे आता व्हिडिओचा लायला कळटलो तो म्हणटा कपला म्हणजे तकलेर मारले गोंयकारांक तकलेर मारले म्हणजे कितें तें खबर आसा सगळ्या जाणांक तकलेर मारली ही भाशा आमकां खबर ना कॉन्स्टिट्यूशन हाडून तकलेर मारले तो व्हिडिओ लाय आतांय बी आयक कितें सगळ्या पण त्यांचं असं मत आहे की 100% ओडीएफ असेल वीज असेल नळ जोडणे असेल यात म्हणजे सरकार अपयशी ठरलंय सरकारचा हा दावा खोटा आहे असा आरोप आहे त्यांचा त्या संदर्भात ते व्हिडिओ दाखवत आहेत त्यावर काय म्हणते अरे आता एक कोण तरी येतलो आता एक झोपडी घर बांधतलो झोपडी वजा घर बांधतलो आणि म्हणटलो ताका नळ ना ताका लायट ना म्हणटलो पण तो असलोच व्हिडिओ काडटले ते म्हाका सांग खंयसरूय येतले खंयच्याय जाग्यार एक बारीकशी झोपडी बांधतलो कोण तरी येतलो रावतलो
आणि जेन्ना आम्ही रजिस्टर्ड असलेले हर पंचायतीन आपल्या सर्टिफिकेट दिल्या की बाबा ODF फ्री जाली म्हणून पंचायतीन पळोवन दिल्या, नळ मेळ्ळो म्हणून दिल्या, लायट मेळ्ळी म्हणून दिल्या, उदक मेळ्ळें म्हणून दिल्या. आता प्रत्येक तुका सेम ती आपल्या भाटान हाडटलो कोणाक तरी कामाक दवरतलो, भटकारात थोडे जण म्हणटा तशें, आणि ताचो व्हिडिओ काडून घालतलो. सीएम तितून तुम्ही वुमन रिझर्वेशनाचे उलयले पळय हे फावटी रमाकांत कलप म्हणटा ते बिल आपूण हाडलें 96 आणि तेच तेणी जर हाडलेले जाल्यार तो कित्याक ओग्गी रावलो तर इतके तेणी कित्याक पास करूंक ना तर तो सगळें सांगतलो प्रत्येक जण. म्हणजे जे आमी करता फाल्यां सकाळीं म्हणटले OCI आमी केला म्हणटले. इतके दीस कोणी हाडयल्लो ताका काँग्रेसूय जाल्लो मरे तो आतां त्या उपरांत तो खंय गेल्लो तर मागीर फाटीक लागून करूंक ना कित्याक तर तेणी. ते म्हणटा तुमी इलेक्शना लागून आतां हाडला म्हणटा आपूण केल्ले बिल. अरे आमी पास केले म्हणून सांग ताका. तेणी बिल हाडलेले खंयचे तर ते थंडवातले बिल आतां उरलां म्हापसार कोणी उरोंक ना मरे आनी बिल खंयचे उरतले. लास्ट प्रश्न. तुमच्या वांगडा जे पार्टनर बसला रेजिनाल्ड असो वा दक्षिणेतले आनी काही मतदारसंघ चडशे ते काँग्रेस धार्जिने आसा. अरे तू आरोप करता तेंचेर तो इंडिपेंडंट म्हणून निवडून येयला असो करू नका. आता तेजी स्वताची आयडेंटिटी आसा. काय 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 तू माझ्या पार्टनरांचेर आरोप करच्या पयलीं तो हांगा बसता तो आपलो काय उलयना म्हणून. तेजी वेगळी वळख आसा. मुळात तो शेतकरी. ओके तुका तो जर फाल्यां म्हणून तर इंडिपेंडंट निवडून आयलो न्ही. तेजी स्वताची आयडेंटिटी आसा. तो साऊथ गोवा इलेक्शनाक 2014 रावलो. तेजे म्हणण्यार मतां पडलेली ती थोडी तो म्हणून पडलेलो. ज्या पद्दतीन विरोधान आसतना तो जे भाशण करतालो पण म्हाकाय खबर आहा 2012 ते 17 पर्यंत त्या पद्दतीन तेणी एक वेगळी तेजी ऑल गोवा तेजी वेगळी आयडेंटिटी जाल्ली आहा. आज ताच्या कॉन्स्टिट्युएन्सीन काँग्रेस दार्जिलिंग बीन कांय न्ही. तेजी स्वताची वेगळी वळख आसा. ताका वेगळी आयडेंटिटी आसा. अंतर्भात बाब ताका वेगळी तेजी आयडेंटिटी आसा. तो बेजीक म्हणजे सरपंच पंच हेतूंतल्यान तो वयर सरत आयिल्लो आसा. आणि वयल्यान तो आमचो ट्रायबल समाजाचो लिडर आसा. 2014 लास्ट हा प्रश्न मीटिंग जाल्ली पळय तेन्ना स्पेशल स्टेटसाचे एशोर दिल्ले प्रायम मिनिस्टर. सो तुमकां आतां सद्या तेजी कितें मत आनी ड्युअल सिटीजनशिप कितें मत. ड्युअल सिटीजनचो विशय जो आसा पळय न्ही लोकांक कित्याक जाय आशिल्ले तर आपली हांगासली सगळी प्रॉपर्टी आनी हे ते सेफ करपा खातीर जाय आशिल्ले सगळ्या जाणांक. तांकां खंयसरूच हे उलोवंक जायनासलें की बाबा आपूण पोर्तुगाल पासपोर्ट घेतलो किंवा आपूण दुसरो पासपोर्ट खंयचो घेतलो. तर आपल्या हांगासल्या फॅमिलीचे फाटल्या आनी बाकीच्या आमी जेन्ना OCI कार्ड दिता दॅट इटसेल्फ इज अ सेफ. म्हाका दिसता कोणाकूच हो इश्यू आनी उरचो ना कारण तेजी प्रॉपर्टी सेफ जाली. फाल्यां सकाळीं तेचो जेन्ना पासपोर्ट इश्यू भुरग्यांचो किंवा बाकीचो कोणाचो येता दे कॅन म्हणजे सरेंडर किंवा रिवोकेशन ऑफ द पासपोर्ट हितून आमी OCI कार्ड तांकां दिवपाचें ऑलरेडी डिसिजन जालें. इश्यू रिजॉल्व जातलो. गोंया खातीर जे स्पेशल स्टेटस दिवच्या पेक्षा चड पयशे जे ह्या 10 वर्सांक दिले. ओके पळय म्हाका जाल्यार दिसता म्हणजे गोंयाक हे फावटी स्पेशल ट्रिटमेंट मेळ्ळ्या आणि मोदीजीन आतां जे सांगल्या पळय तेज्या उपरांत कसलीच कमी उरपाना. दीस इज अ स्पेशल ट्रिटमेंट फॉर द स्मॉल स्टेट लायक गोवा. मोदी इज वेरी मच हैप्पी. आम्ही त्यांनी म्हटलं की गोवा का मॉडल हे जिस तरह से इम्प्लिमेंट किया है म्हणजे आत्मनिर्भर भारत मिशन आम्ही स्वयंपूर्ण गोय या पद्धतीत इम्प्लिमेंट केले त्या खातीर तेच्यानी आमच्याकडे जो जो सपोर्ट मागला ज्या ज्या टायमार खंयसरूच आमकां ना म्हणूंक ना. थँक्यू. एक आरोप केला तुमचो सहकारी एकच मिनिट सुदीन ढवळीकर जो आसा पळय तो आपल्या सीट अरे तो दायते बेटे आरोप करीत आसता काय काम ना. चलो चलो भारत माता की जय. थँक्यू. काय घेतली